हे भारत विश्वात एक सर्वश्रेष्ठ आदर्श संस्कृती, श्रमण संस्कृती, अध्यात्म प्रधान देश आहे. म्हणून आचार्य भगवान विद्यासागर गुरुदेवांनी सांगितले, इंडिया नहीं भारत बोलो. हे भरतांचा भारत आहे, जो आदिनाथ तीर्थंकरांचा प्रथम पुत्र, प्रथम चक्रवर्ती भरत होऊन गेले. त्या भरतांचा विशेष आदर्श आहे. आदिनाथ तीर्थंकरांना केवल ज्ञान प्राप्त करून घ्यायला 1000 वर्ष तप करायला लागले. तोच महावीर भगवंतांना केवल ज्ञान प्राप्त करून घ्यायला 12 वर्ष लागले. आणि बाहुबली गोमटेश्वरांना केवल ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी 12 महिने तप करायला लागले. परंतु तो षटखंडाचा अधिपती असून पण चक्रवर्ती पदात असणारे भरत ज्यावेळी दीक्षा घेतले, मात्र अंतर्मुहूर्तामध्ये बिना पिंची, बिना कमंडलू, बिना हार, बिना विहार, बिना निहार, मात्र अंतर्मुहूर्तामध्ये आत्म्याचे चिंतन करून 4 घाती कर्माचा नाश करून तो केवल ज्ञानाचं प्राप्ती करून घेतले. भरतेश्वर भगवान झाले. असं महान आत्म्याचं आदर्श ह्या भारताला आहे. आणि रामायणमध्ये जो आईने स्वतः मुलगासाठी राज्य घेतले होते, परंतु भरताने ते राज्य स्वीकारले नाही. काय समर्पण आमच्या देशामध्ये. असं महान आत्म्याचं स्मरण करण्याकरता आज मी भारताला भारत म्हणावा. इंडिया आमचं संस्कृती नाही. इंडिया हे गुलामगिरी आहे. ब्रिटिशांच्या काळामध्ये मी गुलामी होतो. आज आम्ही स्वतंत्र भारतीय आहे. म्हणून हे हिंदुस्थान आहे. हिंसापासून दूर राहणारा जो जीव ज्या स्थानात राहतात त्या स्थानाला हिंदुस्थान असं उपमा दिलेलं आहे. म्हणून अहिंसा प्रधान देश आहे. आम्ही सगळं मिळून या भारताला भारत बनवूया. भारत माता की जय.